या 11 तारखेच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलंच, पण तत्पूर्वी 26/9/2024 रोजी पंढरपूर नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू असताना उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन 4/10/2024 रोजी त्या ठिकाणची स्थळ पाहणी केली आणि अतिशय योग्य पद्धतीने आपला अहवाल पाठवला होता. पण तो अहवाल पुन्हा भासणात गुंडाळून ठेवून पुन्हा नव्याने अहवाल पाठवण्याचं कटकारस्थान करण्यात आलेलं आहे. अधिकारी कोण आहे तुम्हाला माहिती? भूमी अभिलेखचे अधिकारी आहेत अवताडे मॅडम. त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल वगैरे करण्याची मागणी केली नाही का बदलला म्हणून? नाही, तूर्त आम्हाला प्रस्तावाची काळजी असल्याने आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित करणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे हा आमचा मुख्य हेतू नाही. आमचा मुख्य हेतू आहे की पंढरी नगरीचं सांस्कृतिक वैभव संपन्न करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव लवकरात लवकर पुढे जावा आणि आपल्याला आपल्या हयातीमध्ये किंवा फार तर नवीन पिढीला तर ते प्रत्यक्षात बघायला मिळावा, त्याचा अनुभव घेता यावा, त्याची अनुभूती मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. ज्याचं जातीत बांधणं लावून हा राजकारण करत असताना 10 एकराची जमीन आम्हाला ठराव करून दिली असताना ही मिळू नये हा दृष्टिकोन आहे, हा राजकीय पर्यायाचा आहे. कारण का अधिकारी मनानं कधीही कुठलाही करत नसतो. अधिकारी हा राजकीय पर्यायाच्या दबावापोटी करत असतो आणि अधिकारी हा तसा कधीच करू शकत नाही. कारण का त्या अधिकाऱ्याला माहीत आहे बेमटोला काय आहे ती. म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या मनोवादी जाती शक्तीला बेमटोला ही दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण का ज्या वेळेला 97ला मी तालुकाध्यक्ष असताना अप्पा जाधव मनोहर जोशीला पोजी घालणं आहे अशाच पद्धतीनं ह्या जातीवादी धर्मांड शक्तीनं जर आम्हाला 20 तारखेपासून जी उपोषण आहे जर इथून पुढे जर आमचा निर्णय नाही केला, आमच्या पद्धतीनं तिथनं ॲक्वेरी करून आम्ही अतिक्रमण करून आम्ही कंपाऊंड मारून मनोहर जोशीला ज्या पद्धतीनं आम्ही पूजा घालणं आहे त्याच पद्धतीनं या मुख्यमंत्र्याला आम्ही पूजा घालू देणार. आषाढी व एकादशीला पूजा घालू देणार नाही जोपर्यंत आमच्या पदरात ही 10 एकर जमीन मिळत नाही. आणि ह्या जातीवादी धर्मांड शक्तीनं फक्त आम्हाला खऱ्या अर्थानं विठ्ठल समितीच्या कामगाराला जी उठवून बसवलं आहे आणि आमचाच बेद्या लंकेशदान आमचा एक माणूस पुढं करून तो अर्ज देऊन तो केलेला ठराव आहे. हा ठराव पारित केला नाही तर त्याच्या घरावर सुद्धा मोर्चा काढण्याचं काम आम्ही करू. 14 वर्ष झालं लढा चालू आहे, परंतु याच्यावर दखल घेतली जात नाही. कारण का आम्हाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता. अशाच पद्धतीने जातीवादी धर्मांड शक्तीने ह्या गोष्टी केलेल्या होत्या. कारण आपलाच बेद्या लंकेशदान असल्यामुळंच ह्या गोष्टी होत्या. कारण का आमच्यातलाच एखादा नालायक माणूस त्यांच्या कानात काय गोष्टी सांगत असल्यामुळे कोण आहे ही धावपळ्या कळेल. ज्या वेळेला आम्ही मोर्चा आंदोलन करून किंवा अतिक्रमण करेल त्यावेळेला जो माणूस येत ना तो माणूस ओळखा जातो. आपत्ती जागा कुठे आहे? भूमी अभिलेखचं काय म्हणणं आहे आता त्या जागा? ही जागा तळ्याच्या ही कोर्टाच्या पाठीमागे MI तलाव त्या ठिकाणी ते आहे. आणि ही ठराव बारीक आम्ही केलेला असताना भूमी अभिलेखानं खऱ्या अर्थानं आम्हाला किती वेळाला हे ठराव मागत असताना दिलं नाही. पण विठ्ठल समितीनं ज्या वेळेला ठराव मागितला 1 मिनिटात देण्याचं काम एका अवलादीनं सांगितल्यामुळे केलं आहे. कोण आहे ते आहे काय मनोवादी अवलाद ह्या पंढरपुरात जातीवादी धर्मांड प्रत्येक जातीत बांधणं लावून स्वतःचं आजी माझे आमदार आहे. कोण आहे ते? माझे आमदार आहे. माझे आमदार आहे. माझे आमदार आहे असं म्हणायचं आहे. माझे आमदार मनोवादी. हो, माझे आमदार मनोवादी आहे. जिल्ह्याचे माझे आमदार मनोवादी 100%. कारण का त्याने त्यावेळेला मला म्हणलं होतं. कारण का त्यावेळेला मला म्हणलं होतं आप्पा तो हुरमुजी कडा सोडला आहे आणि तो हे करा सगळ्या जाती उठलेत. ह्या जाती सगळ्या उठल्यावर ह्या जातीला कुठलं देऊ? मी म्हटलं 65 एकराची जमीन द्या. आम्ही मागितली चांगल्यासाठी शांततेच्या मार्गानं हो या दृष्टिकोनात. आणि तुम्ही तुळशी वृंदावन करता आणि त्यावेळेस तुळशी वृंदावन करण्याचं काम आणि त्यावेळेला चोकोबाचीच मूर्ती पडती. ही किती जातीवाद आहे ही पण तुम्ही उकरून बघितला पाहिजे. ओके. आंटोनी साहेब पत्र देऊन सुद्धा अधिकारी काम करत नाहीत अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. आता हा आंदोलनाचा इशारा उपोषणाचा देत आहेत, काय सांगू शकाल? गेले 14 वर्ष झालं बुद्धभूमीसाठी जागेचा ठराव नगरपालिकेमध्ये मंजूर झाला आणि त्याचे सगळे पत्रव्यवहार शासनाशी चालू आहेत.
परंतु मधल्या काही काळामध्ये मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना वसाहतीसाठी काही जागा त्यातली बळकवण्याचा प्रयत्न शासन मंदिर समिती करत आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना मध्यस्थी घालून. तर ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासनच 100% जबाबदार आहे. आणि बुद्धविहार होण्यासाठी ज्या काय गोष्टी करायला पाहिजे होते ते नगरपालिका प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी सर्व प्रशासन शासकीय पातळीवर सुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मग याला नाईलाजानं आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरावं लागतं. मग उद्या आम्ही 20 मार्च रोजी 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर बुद्धभूमीच्या सत्याग्रहाचं आम्ही रणशिंग फुंकले. पहिल्यांदा आम्ही आमरण उपोषण करणार आहे. आमरण उपोषणानंतर जे जास्तीत जास्त आम्हाला जे काही गोष्टी करता येईल यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे. तर हे जे मुळात काय कशा गोष्टी आहेत, महाराष्ट्र शासनानं किंवा भारत सरकारनं नगरपालिकेच्या सर्व सफाई कामगारांना मोफत घरं द्यावी ही मागणी मंजूर केलेलं आहे. ही घरं त्यांना देणं गरजेचं होतं. परंतु त्या सफाई कर्मचाऱ्याला घरं न देता, त्यांच्या घराचा विषय न घेता हे लोक जाणीवपूर्वक मंदिर समिती त्या कर्मचाऱ्यासाठी वसाहतीसाठी ते जागा मागणी करत आहेत. परंतु आम्हाला त्यांना जागा द्यायची असेल त्यांना दुसरी कुठेही जागा द्यावी. मंदिर समितीच्या जागा काय कमी नाहीत, मंदिर समितीच्या जागा भरपूर आहेत. त्या जागा त्यांनी त्या कर्मचाऱ्याला द्यायचं असेल द्यावेत. परंतु अगोदर हे जे अन्याय वागणं आहे, त्यांचं अन्यायग्रस्त वागणं आहे, जे बुद्धभूमी या बाबतीत असेल किंवा सफाई कर्मचाऱ्याच्या वसाहतीच्या बाबतीत असेल, हे जाणीवपूर्वक हे सरकार किंवा हे प्रशासन इथलं पंढरपूरचं प्रशासन हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आम्हाला वेठी धरत आहेत. कुठेतरी यात राजकारण वगैरे तुम्हाला असेल ना, राजकारण सुद्धा असू शकेल. परंतु आता आम्ही मुळात रस्त्यावरची माणसं आहोत. आज रस्त्यावर आहे, उद्या रस्त्यावर आहे, काळी रस्त्यावरच होतो आम्ही. दिलं आजच्या त्यांनी निर्णय घेतला ठीक आहे, नाही तर उद्यापासूनचं जे आंदोलन होणार आहे ते तीव्र स्वरूपाचं आंदोलन नक्की होणार आहे. आणि ह्या आंदोलनातूनच आम्ही हे आमचा मार्ग आमच्या ज्या मागण्या आहेत ते मागण्या पूर्ण करून घेऊ.